बरं का बावड्या, पावसाळ्याच्या दिवसात तरी घरच्या आणि वडीलधाऱ्या माणसांचं आहे ना आपण ऐकलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला मोठा अनर्थ टळू शकतो. असंच आपण नाशिकवरून आहे ना परतत असताना म्हटलं वीटभट्टी जवळून आहे ना पिंपरी मार्गे आपण आहे ना काजवा नदीवरून जाऊ. ताई म्हणे आप्पा पाण्यासंग आहे ना आगावपणा काही कामाचं नाही, तू गाडी माग घे आणि निफाड मार्गे आहे ना आपण हेलपाटा झाला तरी चालेल, पण आहे ना तिकडूनच. मग गाडी तर आपण अशा पद्धतीने रिवर्स निफाड वरून टाकली आणि काजवा नदीला किती पाणी ना ते पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आपण आहोत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा टोल नाका पिंपळावा बसवंत, आणि या टोल नाक्यावर कर्मचारी इतके चढेल भरून ठेवले ना काही मापच नाही. आपले ना डॉक्युमेंट जमा करायचे बाकी आहे आणि आपला कॅमेरा चालूच होता. तुम्ही आता गंमत पहा बर का. ताई लोकल येऊ गाडी दावतवाडीची, आणि आज या ताई ना चांगल्या होत्या. आरशी बुक दाखल्यावर त्यांनी आपली गाडी सोडून दिली. नाही तर ना इतर महिला आहे ना अजिबात काही करावं, त्यांना आरशी बुक दाखवलं तरी ना ते 50 रुपये पे करायलाच लावते. आणि 50 रुपये हसत कळत शेतकरी पे करतोच हो. पण आमचं म्हणणं काय माहिती का, कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना शेतात पिकवलेल्या आपल्या शेतमालाला आहे ना हमी भाव जोपर्यंत भेटत नाही ना तोपर्यंत आहे ना शेतकऱ्याला ना सगळ्या देशातले ना टोल फ्रीच पाहिजे. अशा पद्धतीनं फास्ट मध्ये आपण पोहोचलो होतो MEP रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज आडगाव येथे. दिपभर आपल्या या भाषण आहे ना फास्ट मध्ये आपले रिपोर्ट वगैरे दिले आणि ताईला घेऊन आहे ना आपण गेलो होतो पानगावने डॉक्टर यांच्या हॉस्पिटल. सगळं चेकअप वगैरे आवरून आपण आहे ना परतीचा प्रवास म्हणतात छत्रपती संभाजीनगर या महामार्गाने चांदोरी गावाजवळ द्वारकाधीश हॉटेलमध्ये ना आपण मध्ये एंट्री केलीच होती. तर आपली नाही सर्व फॉलोअर मंडळी भेटली, पण आपल्या कॅमेरावर पाणी पडलं होतं कारण पाऊसच लय चालू. द्वारकाधीशचे मालक सुद्धा आपले फॉलोअर बरं का. मग त्यांची सुद्धा ना भेट वगैरे फॅमिली सोबत जेवण करायला बसलेली. धारणगावचे फॉलोअर सुद्धा ना आपल्याकडे जेवण करताना उठून आले. मग निफाडकरांना तुम्हाला सुद्धा ना फॅमिली सोबत किंवा व्हेजिटेरियन जेवायला जायचं असेल ना मग हॉटेल द्वारकाधीश चांदोरी येथे ना एक वेळ अवश्य भेट द्या. निफाड मार्गे आपण पोहोचलो होतो रवळस गावाजवळ. तर इथे ना अशा पद्धतीने कादवाचा पूल पूर्ण बुडालेला आहे आणि रस्ता सुद्धा बंद करून टाकेल पिंपरीकडे जाणारा. त्याच्यामुळे ना रात्रीतून जास्त पाऊस पडू, कमी उंचीच्या पुलावरून ना शक्यतो प्रवास टाळावा.